लाडकी बहीण योजना नवीन ई-के-वाय-सी कधी सुरू होणार आहे? आम्हाला नवीन ई-के-वाय-सी करता येईल का नाही? ही शेवटची संधी आम्हाला प्लीज द्या. लाखो लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे की आम्हाला ई-के-वाय-सी करण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार आहे का नाही? तर लाडक्या बहिणींनो, हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी. चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब व फॉलो करून घ्यायचं आहे. कारण का तुमच्यासाठी आपण प्रत्येक वेळेस सोल्युशन देत असतो व प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी अपडेट्स असतात. सरकारी योजना असो, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर फॉर्मची माहिती असो, GRची माहिती असो, ही सगळी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून असते. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण नवीन ई-के-वाय-सी संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. तुम्ही पाहू शकता, अनेकांनी ते कमेंट केलेलं आहे की बरोबर आहे, ई-के-वाय-सी राहिली आहे, त्यांच्यासाठी पोर्टल सुरू करावे. ही 1% कमेंट्स आहेत बघा. लाखो लाडक्या बहिणींनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कमेंट्स केलेली आहे. आपण प्रत्येक वेळेस लाडक्या बहिणींसाठी उभा राहतो. ई-के-वाय-सी चुकली होती त्यावेळेस सुद्धा आपण दुरुस्तीसाठी मागणी केली होती व सरकारने ते मान्यसुद्धा केली होती. के-वाय-सी चालू करा. के-वाय-सी पोर्टलसाठी के-वाय-सी पोर्टल सर्वांसाठी चालू केले पाहिजे आहे. के-वाय-सी चालू करा. OTP येत नव्हता किंवा मला डिसेंबरपासून पैसे आले नाही, माझी पण के-वाय-सी झालेली नाही, आम्हाला एक चान्स द्या. त्यानंतर बघा, तुम्ही पाहू शकता, ग्रामीण भागातील 50% महिला के-वाय-सी बाकी आहे, त्यांना कोणतीही माहिती वेळेवर भेटलेली नाही, अशा लाडक्या बहिणी तक्रार करत आहेत. तर तुम्हाला सुद्धा हा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे, कारण के-वाय-सी केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये एकही रुपया येणार नाही. आता लाडक्या बहिणींना के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया करण्यासाठी चान्स मिळाल्यानंतर अनेक लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी दुरुस्ती केलेली आहे व त्यांना जानेवारीचा हप्ता 1500 रुपये जमा झालेले आहे, त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. मी स्वतःसुद्धा काही लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया विनामूल्य करून दिलेले आहेत. तुम्हाला सुद्धा ई-के-वाय-सी दुरुस्तीमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला काही अडचणी येत असेल तर नक्कीच कमेंट करा. आपण नक्कीच सोल्युशन 100% देणार आहे. पण आता मेन मुद्दा म्हणजे काय की सध्या अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनमध्ये कोणीही हा मुद्दा मांडत नाही की ई-के-वाय-सी करण्यासाठी पुन्हा संधी मिळाली पाहिजे आहे. 2100 रुपयाचा मुद्दा मांडला होता व महिलांना अपात्र करण्यात आलं आहे, ते सुद्धा जो मुद्दा आहे तो मांडला आहे. पण पुन्हा एकदा ई-के-वाय-सी करण्यासाठी लाखो लाडक्या बहिणी प्रतीक्षेत आहे. नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही, नोव्हेंबरपासून पैसे बंद झाले आहे. त्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचाही हप्ता मिळाला नाही, कारण त्यांची ई-के-वाय-सी झालेली नाही. तर अशा लाडक्या बहिणींना बघा, ज्यांची ई-के-वाय-सी दुरुस्ती झालेली आहे त्यांची एक लिस्ट तयार होणार आहे, ज्यामध्ये एप्रिलमध्ये म्हणजे 31 तारखेपर्यंत काय असणार आहे, 31 मार्चपर्यंत काय असणार आहे, ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रियेसाठी शेवटची संधी असणार आहे. त्यानंतर लिस्ट येईल, त्यानंतर पेंडिंग पैसे सुद्धा जमा होतील. पण नवीन ई-के-वाय-सी संदर्भात जो GRमध्ये माहिती देण्यात आलेली आहे, तुम्ही पाहू शकता, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थीला महिलेला थेट लाभ म्हणजे डायरेक्ट DBTद्वारे आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे. बरं, तुम्ही ही योजना राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी बनवत आहे, पण तुम्ही काय केलेलं आहे, जवळजवळ 86 लाख लाडक्या बहिणींना अपात्र डायरेक्ट केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, मागच्या वेळेस जो GR आला होता त्यामध्ये सुद्धा इतकं कमी म्हणजे 90 कोटीपेक्षा म्हणजे 90 कोटी इतकाच निधी होता, कारण 100 कोटींपेक्षा जास्त निधी लागतो. पण लाडक्या बहिणींना तुम्ही काय केलेलं आहे, डायरेक्ट अपात्र केल्यामुळे डायरेक्ट काय झालेलं आहे, त्या बहिणींचे पैसे बंद झालेले आहेत. तर तुम्ही लाखो लाडक्या बहिणींना म्हणता की आर्थिक स्वतंत्र, मग तुम्ही हे संधी का देत नाही? ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळेस 2दा संधी दिली, पण ज्यांना पती व ज्या एकल महिला आहेत त्यांच्यासाठी काय, ज्या परित्यक्त्व महिला आहेत ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही त्यांना काय, हे सुद्धा माहिती असणार आहे. तर ही ई-के-वाय-सी संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे. तर ज्यांना चुकीचा पर्याय निवडण्यात आली संधी दिली, तर ई-के-वाय-सी ज्यांची झाली नाही त्यांना सुद्धा तुम्ही संधी लवकरात लवकर देणे गरजेचं आहे. पण आता ही संधी कधी मिळू शकते, तुम्ही पाहू शकता, माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई-के-वाय-सी करवायचे आहे. पण मग 6-6, 7-7, 8-8 महिन्याचे पैसे तुम्ही पेंडिंग ठेवणार का? मग हे पैसे लाडक्या बहिणीची चुकी नसताना हे 1500 रुपये तुम्ही मोजू शकता × 8, तर इतके पैसे काय असणार आहे, पेंडिंग राहणार आहे, त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार नाही. काही लाडक्या बहिणींना जून जुलैपासूनच काय झालेले आहेत, पैसे बंद केलेले आहे, त्यांचे नावे यादीमध्ये सुद्धा नाही. मग तुम्ही त्यांना यावेळेस तरी ई-के-वाय-सी करण्यासाठी संधी देणे अत्यंत गरजेचं होतं. पण ज्यावेळेस पहिल्यांदा ई-के-वाय-सी करण्याची संधी मिळाली होती त्यावेळेस सुद्धा ज्यांचे हप्ते जून जुलै ऑगस्टमध्ये बंद झाले होते त्यांना आता ई-के-वाय-सी करण्याची संधी मिळाली नाही. मग जेव्हा जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांना ई-के-वाय-सी करवायची आहे त्यावेळेस तरी ज्यांची ई-के-वाय-सी झाली नाही किंवा
ज्यांना अपात्र करण्यात आलेले आहे त्यांना पुन्हा संधी मिळेल का हे सुद्धा सरकारने नक्कीच सांगणे बंधनकारक असणार आहे, गरजेचं असणार आहे. माननीय अदितीताई तटकरे यांनी सुद्धा याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे, कारण महिला व बालविकास विभागाकडून सध्या कोणतेही अपडेट येत नाहीये आणि लाडक्या बहिणींना नक्कीच इथे चिंता आहे की असं करून करून शेवटी लाडकी बहीण योजना बंद पडते का काय. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला सुद्धा 1500 रुपये जमा झाले आहे का नाही, आणि हे जे काही पैसे आहे लाखो लाडक्या बहिणींचे जे लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत आहे ते वेळोवेळी देणे अत्यंत गरजेचं आहे. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा व आपल्या पेजला व आपल्या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा. धन्यवाद.